नक्कीच परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 2 वर्ष उलटून गेलेले आहेत आणि या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता कुठेतरी गती मिळताना पाहायला मिळते. एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण हत्या प्रकरणाचा तपास चालू आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर महादेव मुंडे यांच्या कुटुंबियातील जी कुटुंबीय आहेत किंवा नातेवाईक आहेत त्यांची प्रामाणिकपणे पहिल्यापासून भूमिका आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आता एसआयटीने जे आहे ते तपासाला वेग आलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं महादेव मुंडे यांची हत्या झाली, जे संशयित आरोपी होते ज्यांना संशयितांना एसआयटीने ताब्यात घेण्यात आलेलं होतं, त्याच संशयितांची जे आहे ते आज नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग जे आहे ते करण्यात येत आहे. मोठी बातमी म्हणावी लागेल तर एकंदरीत आपण बघू शकतोय की महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील जे 2 व्यक्तींची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग आज मुंबईमध्ये होणार आहे. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील जवळपास 2 वर्ष पूर्ण होतात. विशेष बाब म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या संबंधित काही व्यक्ती असून त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या जे घरकाम आहेत किंवा घरकामासाठी जे लोक होते त्यांची देखील आज ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट आज यासाठी कडून होणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर या संपूर्ण प्रक्रियेवरती आज जी मुंबईमध्ये या संपूर्ण ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट जी आहे ती संपूर्ण प्रक्रिया आज पार पडणार आहे.